काय सत्ता येत असते, सत्ता जात असते, कुणाकडेच कायमची ती राहत नसते। परंतु ज्यावेळेस आपल्याला संधी मिळते त्यावेळेस सत्तेचा गैरवापर होता कामा नये। मगाशी मी आमचे सहकारी वासुदेव माने काकांचं भाषण ऐकत होतो। मी पण माझ्या 35 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये तुमचा पालकमंत्री असताना, आज पुणे जिल्ह्याचा बीडचा पालकमंत्री असताना, राज्यामध्ये 6 वेळेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झालो असताना, आदरणीय पवार साहेब केंद्रात असायचे, राज्यात आम्ही असायचो, जिल्ह्यात आपण राष्ट्रवादी असायची, सगळे आम्ही खालपासून वरपर्यंत असायचो। पण कधी सत्तेचा माज येऊन दिला नाही, सत्तेचा अतिरेक केला नाही। तुम्ही मला आठवा की त्या काळामध्ये मी सर्किट हाऊसला बसवायचो त्यावेळेस मी बघायचो नाही तो साताराकर आहे का, त्याचं काम योग्य आहे का, कलेक्टरला, सीओला, जिल्हा परिषदेच्या माझ्या सहकार्याला किंवा आमच्या एसपीला किंवा बाकीच्या अधिकाऱ्यांना कुणाला सांगितलं गेलं पाहिजे, कारण की आमची नैतिक जबाबदारी आहे। आम्ही शेवटी लोकांचे सेवक आहोत। आम्ही काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे। रहमतपूरच्या या परिसरामध्ये येत असताना मी तोच विचार करत होतो, कारण मी सोलापूरवरून वेगवेगळ्या त्या भागातल्या सभा घेऊन इथं आलो। इथून मला जेजुरीची आणि फुरसुंगीची सभा घ्यायची आहे, पण ह्या पवित्र भूमीमध्ये माता चौंडेश्वरी देवी किंवा श्री भैरवनाथ आणि श्री रोकडेश्वरांच्या चरणी देखील नतमस्तक होणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे। मी त्यांच्या पुढे नतमस्तक होतो। रहमतपूर नगरपालिकेचा आजवरचा प्रवास किंवा इथला विकास, इथली प्रगती आणि सामाजिक ऐक्याचा अशा पद्धतीने राहिलेला आहे। त्याला अनेकांचं योगदान आहे, अनेकांनी त्याच्यामध्ये लक्ष बारकाईने घातलं आणि पुढच्या पिढीनं देखील ते टिकवलं। बऱ्याचदा जुनी पिढी चांगलं काम करते आणि पुढची पिढी ते टिकवत नाही, असा अनुभव अनेक ठिकाणी आपल्याला येतो। परंतु तो मात्र आमच्या सुनीलच्या बाबतीमध्ये घडला नाही। सुनीलच्या वडिलांनी देखील तुम्हाला एक चांगल्या प्रकारचं नेतृत्व दिलं। तुम्ही सुनीलला तरुणपणामध्ये तुमच्या सगळ्यांची जबाबदारी दिली आणि ती त्याने यशस्वीपणे सांभाळली। त्याचा रास्त अभिमान तुम्हाला, मला सगळ्यांना, आपल्या वासुदेव माने काकांना देखील आहे। शेवटी माणसं जोडायची असतात, माणसं सांभाळायची असतात, माणसांना विश्वास द्यायचा असतो। मी माझ्या राजकीय जीवनामध्ये अनेक वर्ष काम करत असताना कधी जात पात, भेदभाव, धर्म बघितला नाही। अनेक कार्यकर्ते त्यांची जात कुठली तेही मला माहीत नाही। तो माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे ना, एवढीच जात मी बघतो आणि पुढे जात असतो। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील तसंच असलं पाहिजे। बळीराजा शेतकरी ही माझी जात आहे, तुमची अनेकांची जात आहे। प्रश्न अनेक आहेत, ते सोडवण्याच्या करता केंद्र सरकारची आम्ही मदत घेत असतो, राज्य सरकारची मदत घेत असतो। आज इथं आमच्या दोघांची युती झालेली आहे, त्याच्यामधनं पुढं आपल्याला सगळ्यांना जायचं आहे। रहमतपूरकरांना, साताराकरांना माझ्या कामाची पद्धत माहिती आहे, त्याचा उल्लेख मगाशी सुनीलनी पण केला किंवा मागच्याही भाषणामध्ये अनेकांनी केलेला। मित्रांनो, जग बदलतंय, राज्य बदलतंय, लोकांचं अपेक्षा वाढलेल्या आहेत, लोकांचं राहणीमान बदलतंय, लोकांना सुविधा पाहिजे आणि त्या द्यायचे म्हटलं तर नुसतं कुठेही बटन दाबून चालत नाही। खरोखरीच उद्याच्याला वरून दिलेला निधी, त्या निधीचा उपयोग नीट होतोय का, तो सत्कारणी लागतोय का, त्या निधीतनं खरोखरीच चांगलं काम घडतंय का, का तो निधी नको त्या ठिकाणी खर्च होतोय, हे पण पाहावं लागतं। मी ज्या बारामतीतनं येतो, तुमच्यातली पण काही मंडळी माझ्या बारामतीमध्ये येत असतात, तुमच्यातली पण काही मुलं मुली शिक्षणाच्या करता, कोण पायलट होण्याच्या करता, कोण इंजिनिअरिंगला, कोण मेडिकलला, कोण आयुर्वेदिकला, कोण ॲग्रिकल्चरला,
अनेक प्रकारच्या शिक्षणाची दालनं आम्ही लोकांनी तिथं उघडलेली आहे. कारण समाजाला नुसती भाषणं घेऊन चालत नाही, कृती करावी लागते आणि त्याच्यातूनच आम्ही त्या परिसराचा विकास केलेला आहे. मला नेहमी प्रश्न पडतो, मी पिंपरी चिंचवडचा पण कायापालट गेले 25 वर्षामध्ये करून दाखवला, हे महाराष्ट्राने देखील बघितलेलं आहे. कशा पद्धतीनं रस्ते मोठे झाले पाहिजे, टपरी विरहित शहर कसं झालं पाहिजे, पण टपरी धारकांना पण पर्यायी व्यवस्था हॉकर झोनच्या माध्यमातून कशी निर्माण झाली पाहिजे, कारण तोही समाजातला एक महत्त्वाचा घटक आहे. जसं ज्यांची ऐपत आहे ते दुकानदार चांगल्या पद्धतीनं गाळे घेतात, दुकानं उभी करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, पण जो गरीब आहे त्याचा काही दोष नाही. दोष एवढाच, तो गरिबाच्या पोटी जन्माला आला, पण त्यालाही सन्मानाने जगण्याचा अधिकार तर आहे आणि तो घटनेने संविधानाने दिलेला. त्याच्यामुळे त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. मी अनेकदा डेव्हलपमेंट करत असतो, त्यावेळेस रस्ते रुंद करत असताना पूर्वीचे रस्ते अरुंद होते, ते चालायचं कारण वाहनं कमी होती, क्वचित एखादं वाहन जायचं. आता रस्त्यावर गाडीला गाडी, गाडीला गाडी, गाडीला गाडी चालते. अलीकडच्या काळामध्ये माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये ऊस वाढलेला आहे, ऊसाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत असते. अलीकडे साताऱ्याच्या परिसरामध्ये माझं पाचगडी असेल, माझं महाबळेश्वर असेल, माझं कास पठार असेल, पर्यटनाच्या निमित्तानं कितीतरी लोक येत असतात. एक महत्त्वाचं शहर मुंबईपासून तिकडं बेंगलोरला जात असताना पुढं जसं मध्ये येते तसं माझं सातारा देखील येतं आणि त्याच्यामुळं इथं पाणी चांगलं आहे, धरणं चांगली आहेत, इथं चांगल्या पद्धतीनं जंगल देखील जवळ आहे. ज्या भागामध्ये पाणी नव्हतं त्या भागामध्ये महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना राबवण्याचं काम आम्ही लोकांनी केलं. अनेक लिफ्ट इरिगेशन योजना केल्या. माझ्या शेतकऱ्यांना मोफत वीज कशी देता येईल हा प्रयत्न आम्ही लोकांनी केला. लाडक्या बहिणींना कसं सन्मानाने आपल्याला सहकार्य करता येईल याबद्दलची भूमिका आम्ही घेतली आणि हेच केलं पाहिजे. ते केल्याशिवाय समाजामध्ये बदल होत नसतो. मगाशी सुनील मानेंनी बोलत असताना सांगितलं स्पर्धा परीक्षेच्या बद्दल. तुम्ही ते केलं म्हणून आज तुमच्यातली मुलं मुली पुढे जात आहेत. शेवटी नुसती भाषणं देऊन त्यांना मदत झाली नसती, ते उभं केलं म्हणून त्यांना मदत झाली. आपल्याला बाबांनो, उद्याच्या काळामध्ये या 21च्या 21 उमेदवारांना त्याच्यामध्ये काही ठिकाणी घड्याळ खूण असेल, काही ठिकाणी धनुष्यबाण खूण असेल, तिथं आपण बटन दाबावं. आत्ता कोणतरी म्हणालं, कोण लोकप्रतिनिधी पहिल्यांदाच झाले आणि ते म्हणतात ना हळकून अर्ध्या हळकून, तशा पद्धतीचं झालं. अरे तू तर आत्ता झाला बाबा, आणि आता वेळेला लाखाच्या मताने निवडून येणारी माणसं आहोत आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेच्या बद्दल याबद्दलची भावना व्यक्त करता. आम्हाला काय आरेला कार्य करता येत नाही, पण आम्ही चव्हाण साहेबांच्या विचाराने चाललो. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चाललेलो. काहीतरी त्यांचे संस्कार आमच्यावर झालेले, काहीतरी त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे, आम्हाला शिकवलेलं आहे. पुढेही त्याच रस्त्याने माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या बांधवांना घेऊन जाण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी करायच्या आहेत. मला माहिती आहे. मी आत्ताच सुनीलला विचारत होतो की बाबा माझ्या रहिमतपूरचं बजेट किती आहे. बजेट सगळे काही पैसे मिळतात ते धरून 40-50 कोटी रुपयाचं काहीतरी बजेट आहे मित्रांनो.